जय श्रीकृष्ण. हे बघा, आमच्या परड्यामध्ये आमच्या कडीपत्त्यावरती असं एक छान सुंदर असं फुलपाखरू येऊन बसलं होतं. फुलपाखरू हे एकदम मस्त दिसत होतं. सेम ते झाडांच्या पाण्यासारखं दिसत होतं. छान आहे ना ते फुलपाखरू. बघा, तुम्ही पण बघून घ्या. तुम्ही बघितलं असेल तर कमेंट करून सांगा की आम्ही पण बघितलेलं आहे आणि त्याचं काय नाव आहे तेही आम्हाला सांगू शकता. त्याच्यानंतर बघा, आम्ही भाजी करायला घेतली. ती भाजी केली आम्ही फक्त झिंगा आणि कच्च्या कैरीची, कारण आता कच्च्या कैरींचा सीझन आहे. त्यामुळे आता कच्च्या कैरींचा वापर करून आपण वेगवेगळ्या भाज्या करू शकतो. त्यासाठी आम्ही आज ही भाजी केली होती. त्याच्यानंतर ही भाजी चांगली शिजल्यानंतर मग आम्ही त्याच्यानंतर मटण करून घेतले. मटण करून झाल्यानंतर आमचा प्लॅन झाला होता की आम्ही कुठेतरी फिरायला जायचं, कारण फिरायला गेलं की तेवढाच मूड असा चेंज होतो. त्यामुळे जर थोडंसं बाहेर हे फिरायला जावंच वाटतं. हे बघा, आम्ही फिरायला जात होतो तेव्हा तिथे बघा आमच्या इकडं कोकरूडला जाताना नदी आहे. तीच ही अशी सुंदर छान नदी आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो बाळूमामाच्या मंदिरात. तिथं बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही नंतर तसंच पुढं आम्हाला जायचं, हॉस्पिटलवर जायचं होतं. त्यामुळे आम्ही तिथून पुढं गेलो. तसं पुढं जाताना आम्हाला लक्षात आलं की आम्हाला कपड्यांची खरेदीही करायची आहे. त्यासाठी आम्हाला उन्हाळ्यात घालण्यासाठी आम्ही लहान बाळांना आमच्या घरात 2 बाळ आहेत, त्यांना आम्ही कपडे घालण्यासाठी कपडे घेतले सुती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या बाळाला घेऊन दवाखान्यात पण गेलो होतो. आणि तिथून पुढं वाटेत जाताना बघा ही लस्सी